नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील सर्वात धाडसी आणि थरारक किल्ल्यांपैकी एक कलावंतीन दुर्ग. हा किल्ला फक्त ट्रेक नाही तर ही आहे एक परीक्षा आपल्या धाडसाची, आपल्या जिद्दीची. या किल्ल्याच्या थरारक पायऱ्या चढायला आपल्याला दम लागतो, पण जेव्हा आपण किल्ला सर करतो तेव्हा समोर दिसणारा नजारा सगळा थकवा विसरायला लावतो. चला तर मग आज भीतीला मागे टाकून सुरू करूया हा भन्नाट ट्रेक. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर आता 10 वाजलेत आणि आता मी आलोय प्रबळगडावरती. आता बेस कॅम्पवरती आम्ही होतं. आता इथून आमचे ट्रेकिंग सुरू झाले. आता जवळजवळ 1 ते 1.5 तासाची ट्रेकिंग सुरू होणार आहे. तर हा व्लॉग पूर्ण बघा. खूप दिवसांनी ट्रेकिंग करतो, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आपण कर्णाला किल्ला केला होता आणि आता आला आपण प्रबळगडावरती. तर चला जाऊया प्रबळगडावरती. मी आज सकाळी 5:30ला घरातून निघालो. रिक्षा पकडून वसई स्टेशनला उतरलो. वसई स्टेशनला उतरताच चर्चगेट फास्ट ही लोकल ट्रेन पकडली आणि दादरला उतरलो. आजच्या ट्रेकिंगमध्ये माझ्यासोबत राज देखील होता. दादरला उतरल्यावर कर्जतला जाणारी ट्रेन पकडली आणि कुर्ला स्टेशनला उतरलो. कुर्ला स्टेशनवरून पुन्हा एक लोकल ट्रेन पकडून पनवेलला उतरलो. पनवेल स्टेशनला उतरताच 10 मिनिटं चालत जाऊन पनवेल बस डेपोला पोहोचलो. बस डेपोला गेल्यावर 9:20 ठाकूरवाडीला जाणारी बस पकडली आणि कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी उतरलो. तिथे पोहोचल्यावर नाश्ता केला आणि 10:30 वाजता आम्ही भर उन्हातून ट्रेकिंगला सुरुवात केली. सुरुवातीला आमचं ठरलं होतं की प्रबळगडाचा ट्रेक करायचा, पण खूप वेळ झाल्यामुळे आम्ही प्रबळगडावर न जाता कलावंती दुर्गाकडे गेलो. इकडच्या ट्रेकिंगमध्ये माझ्यासोबत राज आहे. तुझं नाव काय रे? जगदीश. आणि तुझं? हां, हे दोघे नवीन मित्र आहेत आजच्या ट्रेकिंगमध्ये. तर बघूया आजचा ट्रेक कसा होता आपला. तर मित्रांनो, आता पूर्ण हा रोड संपला आहे, कच्चा रोड. आता इथून खरी ट्रेकिंगची सुरुवात झाली. सुरुवातीच्या पॅचला खूप दम लागला आहे, कारण की पूर्ण असं चढण होती. आणि आता इथून खऱ्या कच्च्या वाटेची सुरुवात झाली, खऱ्या ट्रेकिंगची सुरुवात झाली. आता जवळजवळ 11 वाजता आलेत आणि आम्ही आता उन्हातून ट्रेकिंगला सुरुवात करतोय. बघूया आजचा ट्रेकिंग कसा होतो, काय काय नवीन शिकायला मिळतं. मित्रांनो, ट्रेकिंगचा पहिला बॅच पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. जवळजवळ पहिला बॅच चढायला अर्धा तास लागला आणि खूप दमाय झालं. आम्ही थोडं शॉर्टकटने आलो वरती. आम्ही पूर्ण राऊंड मारण्यापेक्षा पूर्ण वरती चढलो, पण दम लागला, थोडंसं गरगरल्यासारखं वाटलं. तुला आज कसं वाटलं रे? मला मस्त वाटलं एकदम. तुला नाही कसं वाटलं? मला तर एकदम भारी वाटलं. आता बघूया पुढचा अजून कसा बॅच आहे. मला तर जाम दमाय झालं आहे. बऱ्याच दिवसामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर ट्रेकिंग करते, त्यामुळे. आणि आम्ही उन्हातून ट्रेकिंगला सुरुवात केली. 10-10:30 ट्रेकिंग सुरू केली, त्यामुळे खूप दमाय झालं आहे. आता बघूया पुढचा प्रवास कसा आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आता आमच्या ट्रेकिंगचा हा दुसरा पाय सुरू होतो आहे. आता मी परत इथे ब्रेक घेतला होता 10-15 मिनटाचा. म्हणजे आम्ही थोडा शॉर्टकट मारून आलो होतो म्हणून थोडं 15 मिनटं आधी बसलो, पण दमाय झालं, त्यामुळे आता दुसरा पाय सुरू करतो आहे. बघूया हा पॅच कसा आहे. कसं वाटतंय रे? एकदम जकास, एकदम बढिया, खूप भारी ट्रेक आहे. चला आता बघूया दुसरा पॅच कसा आहे. कलावंती दुर्ग सर करताना वाटेत आपल्याला एक वेगळीच ऊर्जा जाणवते. दगडात कोरलेल्या श्री हनुमान आणि श्री गणेश यांच्या मूर्त्या या कठीण प्रवासात एक वेगळाच आधार देतात. या दोन्ही देवांचं दर्शन घेऊन आम्ही नव्या जोमाने पुढील प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, आपला तोच कलावंती दुर्ग आहे. तो बघा, हा जो डोंगर दिसतो समोर, तो आपला कलावंती दुर्ग आहे. तिथे आपल्याला जायचं आहे.
अर्धा ट्रेक पूर्ण झाला, पण खरी परीक्षा तेव्हा सुरू झाली. आमच्यातील एक मित्र अचानक दमला. त्याच्या पोटात दुखायला लागलं. पुढे जाण्याची ताकद नव्हती, म्हणून तो अर्ध्या वाटेतच थांबला. कसं वाटतंय? नाही जगदीश अच्छा, जगदीश. तर मित्रांनो, आमच्या चौकातला एक गडी बाद झालाय. त्या पोटात पोट दुखायला, त्यामुळे तो दमलाय. ते बघा. आता आम्ही तिघजण ट्रेकिंग करणार इथून सुरू. चला. आता नाही राज आणि मीच आहे. मी थोडा खाली दमलो होतो, पण राजनी थोडा सपोर्ट केला मला, म्हणून आता चढतोय मी. चला. तर मित्रांनो, थोडा प्रॉब्लेम काय आला म्हणजे आम्ही सगळे लेट पोहोचलो. 10 वाजता इथे पोहोचलो बेस्टच्या इथे, आणि इथे मॅगी खाल्ली सुरुवातीला आणि लगेच ट्रेकिंगला सुरुवात केली. त्यामुळे चढताना सुरुवातीला पण चढण होतं, म्हणजे त्यामुळे पोटात दुखायला लागलं वगैरे. पण आता बरं वाटतंय. आता इथला ट्रेक कसा होता तो बघूया पुढचा. चला. मित्रांनो, कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी माची प्रबळ हे छोटंसं गाव लागतं. इथून पुढे 2 वाटा फुटतात, एक कलावंती दुर्गाकडे आणि दुसरी प्रबळगडाकडे. क्षणभर आम्ही गोंधळलो. नेमकं कुठं जायचं त्या विचारात पडलो, पण वेळ कमी होता आणि शेवटी निर्णय झाला. आज रूट करायचं ते कलावंती दुर्ग. मित्रांनो, आता इथे 2 ॲरो दिलं. तिकडे कलावंतीन आहे, इकडे कलावंतीन दुर्गाकडे जायचं वाट आहे, आणि इकडे प्रबळगड. आता कुठे जायचं आपण? करा डिसाईड. हां, डिसाईड करा. तर मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर विचारचा वगैरे करून आम्ही आता कलावंती दुर्गाकडे जातोय. प्रबळगडकडे न जाता डायरेक्ट कलावंतींकडे जातोय. तर चला डायरेक्ट कलावंतींकडे जाऊ. हा गड सर करताना वाटेत आपल्याला एक छोटंसं दुकान लागतं, आणि त्या दुकानाच्या बाजूलाच विश्रांतीसाठी झोपाळ्या आहेत. क्षणभर तिथे बसलो, थोडी विश्रांती घेतली, आणि झोके घेताना जणू माझं हरवलेलं बालपण पुन्हा सापडलं. कलावंतीन दुर्ग मस्त, हा, एक नंबर ट्रॅक आहे. सुरुवातीचं कसं आहे, म्हणजे बिगिनरसाठी कसा ट्रेक आहे? हार्ड आहे की सोपा आहे? तसं बाय गेला तर तुम्ही आता मे महिन्यात आलाय म्हणून तुम्हाला सोपं वाटतंय. हा, पावसामध्ये आलात तर जाम डेंजर वाटतं. अच्छा. तुम्ही प्रबळगड केलाय? प्रबळगड पण केलाय आणि हे पण केलंय. आज तुम्ही आता कलावंतीन केलात ना? आज फक्त कला म्हणते. अच्छा अच्छा, धन्यवाद काका. हां, तर मित्रांनो, या कलावंती दुर्गाच्या इथे खाली पायथ्याशीच जे पायऱ्यांचा पॅच लागतो त्याच्या खालीच आपल्याला इथे गुफा दिसते. ते गुफा पूर्ण पुढपर्यंत गेले, आणि पूर्ण आपलं असं डोक्यावरती लागू शकते. एवढी जास्त उंच नाही, जवळजवळ 1 ते 1.5 फुटाचीच गुफा आहे. थोडं आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. जास्त आतमध्ये जायचं नाही, तिथपर्यंत जाऊन या फक्त. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही या कलावंती दुर्गाच्या शेवटच्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहोत. हा या ट्रेकिंगचा शेवटचा पॅच आहे, आणि हा पॅच पूर्ण थ्रिलिंगचा आहे. हाच या ट्रेकिंगचा पूर्ण थ्रिलिंग भाग असणार आहे. तर चला, या थ्रिलिंग मध्ये आपण सुरुवात करूया. पूर्ण आपल्याला इथे सपोर्टसाठी या दोरा दिलेला आहे, त्यांना पकडून आपल्याला व्यवस्थित पुढे चढायचं. हो मित्रांनो, कलावंती दुर्ग हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात प्रबळगडाच्या पश्चिम घाटात वसलेला एक भव्य आणि रोमांचक शिखर आहे. सुमारे 2250 फूट उंच असलेला हा सुळका कलावंतिनीचा सुळका किंवा कलावंतीन शिखर म्हणून ओळखला जातो. मुंबई पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत उभा असलेला हा डोंगरवाचा किल्ला ट्रेकरसाठी एक आवडतं आणि थरारक ठिकाण मानलं जातं. तर मित्रांनो, जवळजवळ आम्ही हा शेवटचा जो पॅच होतो कम्प्लीट केलेला आहे. आता जवळ फक्त 10 ते 15 मिनिटाचा पॅच बाकी राहिला आहे.
तो आता काही मिनिटात आमचा कंप्लीट होणार आहे. आज तो आला ना. तर एकदम भारी वाटते वरती आलो, वरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर आता मी या शेवटच्या पॅचच्या इथे थोडा आराम केला 10 मिनटं आणि आता हे कंप्लीट करतोय हा पॅच. तो बघा आजची ट्रेकिंग एक नंबर झाले, भारी झाले. सुरुवातीला पूर्ण दम लागला, पण नंतर जेव्हा मी वरती आलो, जेव्हा पायऱ्या सुरुवात केली चढायला, एकदम भारी वाटलंय. आता ट्रेकिंगचं फक्त शेवटचा पॅच बाकी राहिला होता, पण हा पॅच माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता. कारण इथे दोरीला पकडून वर चढायचं होतं. थोडी भीती वाटत होती, पण माझ्यासोबत तिथले स्थानिक गजानन दादा होते, त्यामुळे धाडस मिळालं. पहिल्यांदा नयन वर चढला, त्याला पाहून मलाही आत्मविश्वास आला आणि मग माझी वेळ आली. इथून पुढे दोरीची मदत घेऊनच वर जावं लागतं. त्यासाठी 30 रुपये द्यावे लागतात. हातात दोरी, मनात थोडी भीती, पण जिद्द मात्र पक्की होती आणि शेवटी मी तो शेवटचा पॅच यशस्वीपणे पूर्ण केला. तर मित्रांनो, आम्ही फायनली जो कलावंती दुर्गाचा शेवटचा टप्पा होता तो आम्ही पार केलेला आहे. यासाठीच एवढा आम्ही अट्टास केला होता. सकाळपासून आम्ही जवळजवळ 5 ते 5:30 वाजता उठलेला आहे. तिथून आम्ही या पोचायला आता 1 वाजला आम्हाला इथे, आणि आम्ही शेवटचा टप्पा पार केला आहे. या आपण शेवटच्या टप्प्यावर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचं इथे आपल्याला स्मारक पाहायला मिळतं. याची स्थापना 28 मार्च 2021 साली झालेली आहे. हे बघा स्मारक. तर मित्रांनो, आता आम्ही इथे फोटो वगैरे शूट वगैरे मस्त काही केलेलं आहे आणि इथून आता पायाला एवढे चटके बसत, आम्ही पूर्ण विदाऊट शूज काढून आलेले आहेत, त्यामुळे पायाला खूप चटके लागतात. म्हणून आम्ही इथं लवकर खाली जातोय. तर आपण खाली भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही खाली इथे आलेलो आहोत. बघा आता आम्हाला खालच्या पायऱ्या उतरायच्या आहेत. इथून रोपवरून आम्ही खाली उतरलो आहे, आता खाली जातोय. आणि आजचा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स एकदम भारी, म्हणजे भन्नाट होता. हा लाईफचा वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता. कारण की असे ट्रेकिंग म्हणजे कधी केली नव्हती मी. पहिल्यांदाच हे ट्रेकिंग केली अशी वरती चढण वगैरे. आणि ह्या थ्रिलिंग पायऱ्या आहेत. प्रबळगड पूर्ण असं एवढं थ्रिलिंग नाही आहे, तिथे खूप सारं बघण्यासारखं आहे. पण या कलावंतीमध्ये थ्रिलिंग पायऱ्यांसाठी हा गड म्हणजे फेमस झालं, प्रसिद्ध आहे यासाठीच. या किल्ल्याचा इतिहास या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहायला मिळेल, तर हा ब्लॉग पूर्ण बघा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे पहिले नाव बदलून कलावंतीन असे ठेवले. हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच असून त्याची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपूर्ण दुर्ग चढण्यासाठी खडकात कोरलेल्या पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे हा ट्रेक अधिकच थरारक बनतो. माची प्रबळ गावातील आदिवासी लोकांचे या गडाशी अतूट नाते आहे. दरवर्षी शिमगा सणाच्या वेळी ते तेथे जाऊन पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करतात, ज्यामुळे गडाचा सांस्कृतिक वारसा जिवंत राहतो. या दुर्गाच्या माथ्यावरून आजूबाजूचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. माथेरानची रांग, चंदेरी व पेबदुर्ग, इर्शाळगड, कर्नाला किल्ला आणि दूरवर पसरलेलं मुंबई शहर सहज नजरेस पडतं. तर फायनली आता आम्ही इथे खाली पोहोचलेलो आहोत. पूर्ण ट्रेकिंग आमची पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. एक नंबर एक्सपिरियन्स होता. आता यांना विचार कसा एक्सपिरियन्स होता तो आजच्या ट्रेकिंगचा. हा बोल राज. ट्रेक तो खूप भारी होता. मजा आली ट्रेकमध्ये आणि खूप मस्त होता. तो खूप मजा आली. मित्रांनो, तुम्ही या आणि मजा घ्या. हां ओके. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर टाटा, बाय बाय, जय जिजाऊ, जय शिवराय. आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, प्रजापती, स्वर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत,
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस महाराजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव